बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये ओबीसी संघटनांचं आंदोलन सुरू झालंय. सगळे सोयरे जीआरची आंदोलकांकडून होळी करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे हे आंदोलन झालेलं आहे. सगळे सोयरेचा जो जीआर निघाला होता त्याची आंदोलकांकडून होळी करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ओबीसीने आंदोलन केलेलं आहे. पुण्यामधून ही बातमी समोर येते. पुण्यामध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला जातोय असं ओबीसींचं म्हणणं आहे आणि त्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रोहन, एकीकडे लक्ष्मण हाके हे उपोषणासाठी बसलेले आहे, दुसरीकडे पुण्यामध्ये देखील या संदर्भात आंदोलन केलं जात आहे. अधिकची माहिती. 5 दिवसांपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते छेडलेलं गेलेलं आहे. आणि आज या होळीमध्ये जे आहे ते या सगळ्या आंदोलकांनी जे आहे तो सगळे सोयऱ्याचा जो जीआर शासनाने काढलेला आहे त्या जीआरची होळी या ठिकाणी या सगळ्या ओबीसी समाजातील बांधवांनी केलेली पाहायला मिळाली. कारण आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो वाद आहे तो वाद निर्माण झालेला होता. आपल्यासोबत काही नेते आहेत समाजातील. नेमकं आपल्याला का या जीआरची होळी करावी वाटली, नेमकं काय भावना आहेत आपल्या? सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की 58 मोर्चे निघाले त्याच्यापर्यंत सुद्धा आमची काही हरकत नव्हती. आमच्या समाज बांधवांनी उलट त्यांच्या मोर्चातील लोकांना अन्न पाण्यापासून निवाऱ्यापासून सर्व प्रकारचं सहकार्य आम्ही करत होतो. त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता. त्याच्यानंतर सरकारने त्यांना 10% आरक्षण दिलं, परंतु ते त्यांनी नाकारलं. का नाकारलं, कशासाठी नाकारलं, याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होती की त्यांना फक्त आमचं राजकीय आरक्षण नष्ट करायचंय हे त्यातून सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आज जे परवा दिवशी चित्रपट रिलीज झाला संघर्ष योद्धा, तो संघर्ष योद्धा चित्रपटात सुद्धा भुजबळ साहेबांबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य किंवा जे चित्रीकरण करण्यात आलेले ते ताबडतोब सरकारने थांबवावं, अन्यथा आमचे ओबीसी लोक जाऊन तिथे चित्रपटगृहामध्ये काहीतरी गोंधळ घालतील. महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेत. आपण अशा प्रकारे आंदोलन केलेलं आहे, जीआर जो आहे तो रद्द केला पाहिजे, त्याची तुम्ही होळी केलेली आहे. हो, हा जीआर हा ओबीसीचं अस्तित्व संपवणारा आहे, म्हणून या ठिकाणी आज आम्ही ह्या जीआरची होळी केलेली आहे. 14 जून पासून आमचे ओबीसी बांधव ऍडव्होकेट मंगेश ससानी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. आमच्या 450 जातींवर अन्याय करून फक्त एका समाजाचा विचार करणारा ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा नाहीये, तर तो एका समाजाचा आहे आणि तो फक्त मराठा समाजाचा आहे. आज आमच्या 450 जाती एकत्र येण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण जर एकत्र आल्या तर जशी आज आम्ही जीआरची होळी केली आहे तशा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आज उपोषण चालू झालेलं आहे. जिल्हा पातळीवर सगळ्या ठिकाणी आज प्रत्येक ठिकाणी जसं झरंगे यांना वाटतं की उपोषण केल्याने आपल्याला संविधानातील बदल करता येतो आणि आपला हक्क घेता येतो, तसं होणार नाही. आम्ही देखील उपोषणास तोडीला तोड म्हणून आज या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. उपोषणाला जे आहे ते आव्हान उपोषणातून दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. आजचा 5वा दिवस तो आहे आणि आजच्या या 5व्या दिवशी सगळे सोयऱ्यांचे जे अध्यादेश सरकारने काढलेला होता त्याची होळी जी आहे ती पुण्यातील या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या आंदोलनस्थळी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. जी 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 धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.